उन्हाळ्याची शालेय सुट्टी, यातच आलेला अधिक मास हा दुग्ध शर्करा योग साधत बहुतांशी भाविक सहकुटुंब सहपरिवार विविध तीर्थक्षेत्रांना प्रवास करून पुण्यस्नान पर्वणी व दर्शनाचा लाभ घेतात. यामुळे नृसिंहवाडी, ज्योतिबा, कोल्हापूर, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर, खंडोबा, माहूर, नाशिक आदी तीर्थक्षेत्रावर भाविकांची गर्दी दिसून येते. मे महिना म्हणजे उन्हाळ्यात शालेय सुट्टी. या महिन्यात बहुतांश पर्यटक विविध सहलीचं नियोजन करतात. याच महिन्यात अधिक मास आल्यानं हा दुग्ध शर्करा योग साधत अनेक जण सहकुटुंब सहपरिवार विविध तीर्थक्षेत्री प्रवास करून आपलं कुलदैवत कुलदेवी यांचं दर्शन घेत आहेत. अधिक मासात कुलदैवताचं दर्शन घेणं अधिक फलदायी मानलं जातं. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा आध्यात्मिक उन्नती, तीर्थस्नान, दानधर्म आणि व्रतासाठी अतिशय पवित्र मानला जातो. यामुळे अधिक मासात भाविक मथुरा, वृंदावन, 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम यात्रा, काशी, प्रयाग आदी तीर्थक्षेत्रांचा प्रवास करतात. यासाठी अनेक ट्रॅव्हल्स कंपन्या सहपरिवार प्रवास करणाऱ्या भाविकांना विशेष पॅकेज टूर देतात. नेहमीच्या 12 महिन्यांपेक्षा हा अधिकचा महिना आल्यानं याला अधिक मास म्हटलं जातं. दर 3 वर्षांनी एकदा हा महिना कालगणनेमध्ये येतो. अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो. या महिन्यात भगवान विष्णू देवतेच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. स्नान, दान, तप याचं आचरण या महिन्यात केलं जातं. श्री क्षेत्र नृसिंहवाडी, गाणगापूर, अक्कलकोट येथे श्री दत्त दर्शन, श्री स्वामी समर्थ दर्शन, ज्योतिबा डोंगरावर कुलदैवत श्री ज्योतिबा दर्शन, कोल्हापूरला श्री अंबाबाई दर्शन, तुळजापूरला आई तुळजाभवानीचं दर्शन, जेजुरीवर श्री खंडोबा दर्शन, शिर्डीला श्री साईबाबा दर्शन, पंढरपूरला श्री विठ्ठल पांडुरंगाचं दर्शन तसेच सप्तशृंगी रेणुकामातेच्या आदितीर्थक्षेत्रावर दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येते. अधिक मासात विविध मंगलकार्य करू नयेत असं संकेत रूढ आहे. यामुळे या महिन्यात विवाहकार्य, मुंज, बारसं, वास्तुशांती केली जात नाहीत. अधिक मासात तीर्थक्षेत्रावर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन संबंधित देव कमिटीतर्फे उन्हाचा भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मंदिर परिसरात मंडप उभारले आहेत. तसेच महाप्रसाद, पिण्याच्या पाण्याचे पंखे, कूलर, पायाखाली मॅट, औषधोपचारासह विविध सोयीसुविधा पुरवत आहेत. यामुळे भाविकांना दर्शन घेणं सुलभ जात आहे. मराठी न्यूजसाठी गौरवाडहून अनिल जासूद.